समस्या तर लागेल तेवढ्या शेतकऱ्याच्या. जे अतिवृष्टीचा पाऊस झाला त्याच्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि आपल्या मराठवाड्यावर जे अन्याय झाला, तिकडे 17,500 रुपये हेक्टरना, आपल्याला 7,000 रुपये हेक्टरना, इकडे पैसे 6,000 रुपये हेक्टरना. त्याच्यात जे आपल्या तालुक्याचे नेते आहेत त्यांनी योग्य तो पाठपुरावा न केल्यामुळं आपल्या सर्व शेतकरी बांधवावर ही वेळ आली. सगळे मंत्री तंत्री सगळे आले, परंतु प्रत्येक शेतकरीच काम नाही झालं. आता आम्ही जरी भाजपचे कार्यकर्ता असलो आम्ही, परंतु शेवटी जनता आहे ना, जनताच्या अडचण आहे ना. आता तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला, मी तर नाही सांगितलं तुम्हाला तो, पण आता हा शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला तर शेतकरीच त्या मुद्द्याच्या बाजून राहत नाही उभा. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो राजकीय नेत्यांचीच चापलुसी करतोय. हा सगळ्यात मोठा आपल्या अखंड हिंदुस्थानात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे का शेतकरी एकजूट होत नाही. शेतकऱ्यांची जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत हा शेतकरी कोणाचं सरकार आलं तरी सुखी होऊ शकत नाही. कोणाचं सरकार असलं तरी सुखी होऊ शकतं. सुखीच होऊ शकत नाही. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते भाजप विरोधात बोलताय. नाही म्हणजे भाजपच नाही, काँग्रेसचं जरी सरकार आलं, काँग्रेस बी होतं त्या टायमाला शेतकरी ती चालू होती. आता भाजप आहे ते चालू, बदल काहीच नाही होत. कारण शेतकरी तुम्ही जे धाडस दाखवलं कार्यकर्ता असताना ते बाकीचे दाखवत नाही ना. बाकीचे म्हणतात, आमचे नेते चांगले, हा प्रश्न विचारू नका म्हणते डायरेक्ट. आता मी हा प्रश्न एका गावात विचारला होता, ती धिंगाणा घातला माझ्यासोबत लोकांनी. जास्तीची त्या राहते, मानसिकता राहते ना, मानसिकता राहते जास्तीची. तुम्ही जसं भाजपच्या विरोधात बोलताय, शेतकरी म्हणून बोलताय ना. नाही, शेतकरी सगळ्यात मेन आहे ना. आपण स्वतः शेतकरी ना, सरकार नंतर आहे, पक्ष नंतर आहे, शेवटी आपण शेतकरी, हे महत्वाचं आहे ना. एकदा प्रत्येक लोकांच्या लक्षात येत नाही ना. हे समजून घ्यायला पाहिजे ना, हा का नाही.